पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक करण्यात आली आहे। पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेला अटक करण्यात आल्याची माहिती। डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे। गौरीचे पती अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केल्याची माहिती काल रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अटक केली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, गौरीचे पती अनंत गर्जे याला आता अटक करण्यात आलेली आहे। खरं तर पंकजा मुंडे यांचे पी अनंत गर्जे आहेत। काल गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र परिवाराकडून ही आत्महत्या नसून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि गुन्हा दाखल सुद्धा झालेला आहे। या गुन्ह्यामध्ये गौरीचा पती अनंत गर्जे, ननंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर रात्री 1 वाजता पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास हा सुरू आहे। खरं तर काय कारण या आत्महत्येमागे आणि आरोप जो करण्यात आले हत्येमागे काय कारण आहेत ती पाहणं महत्वाचं आहे। पोलिसांकडून नक्की काय स्टेटमेंट हे दिलं जातं हे सुद्धा महत्वाचं आहे। जी नक्की स्वप्नील, आपण पाहतोय की या ठिकाणी पतीवर त्याचप्रमाणे दीरावर आणि नंदेवरती गुन्हा दाखल आहे। त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात कधी येणार आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच अनंत गर्जे याचा तपास सध्या सुरू आहे। तर या चौकशीमधून जसे अनेक माहिती समोर येईल त्याचप्रमाणे तिच्या दीर आणि ननंदला सुद्धा चौकशीसाठी सामोरं जावं लागेल। पोलिसांकडून त्यांनाही नोटीस बजावण्यात येईल। मात्र या ठिकाणी आता प्रथम अनंत गर्जे याची चौकशी सुरू करण्यात येईल। यामध्ये नक्की काय कारण येतात आणि जे आरोप कुटुंबाकडून करण्यात आलेले आहेत त्या आरोपांनुसार खरं तर ननंद आणि दीर यांची सुद्धा चौकशी करण्यात येईल। नीलम, जी नक्की स्वप्नील, आपण पाहिलं तर आता काही व्हिडिओ समोर येतात लग्नाचे, त्यामध्ये पंकजा मुंडे सुद्धा या लग्नामध्ये उपस्थित होत्या। त्यांची यावरती काय प्रतिक्रिया समोर येते? पंकजा मुंडे यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र कालपासूनच आपण पाहिलं तर अनंत गर्जे यांच्या विवाहाचे जे व्हिडिओ आणि फोटोज आहेत ते व्हायरल होत आहेत। एकूणच या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी सुद्धा हजेरी लावली होती। त्यांच्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अनंत गर्जे यांच्या विवाहाचे फोटो जे आहेत ते शेअर करण्यात आले होते। त्यामुळे आज नक्की पंकजा मुंडे या प्रकरणावरती काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्वाचं असेल। जी स्वप्नील, आता काल रात्री ही 1 वाजता अटक झालेली आहे। आता पुढील चौकशी, पुढील कारवाई आता पोलिसांकडून कशी केली जाणार आहे, त्या संदर्भात काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच कालपासून पोलीस या प्रकरणामध्ये चौकशी करत अनंत गर्जे याचा तपास सुरू होता। मात्र रात्री 1 वाजता मुंबई पोलिसांना अनंत गर्जेला अटक करण्यात यश आलेलं आहे। आता आज दिवसभरामध्ये अनंत गर्जे याचा जबाब नोंदवण्यात येईल। दरम्यान त्याला चौकशीला सामोरं जावं लागेल। यानंतर ठोस काही कारण समोर येतील। त्या कारणानुसार पुढील तपास जो आहे तो पुढे सरकेल। मात्र आज अनंत आणि दीर यांची सुद्धा चौकशी होणार का, त्यांना कधी समन्स बजावण्यात येतं हे पाहणं महत्वाचं असेल। जी नक्कीच, आपण पाहिलं तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या या सुद्धा आक्रमक पाहायला मिळत होत्या, अंजली दमानिया, आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। त्यावेळेस आपण पाहतोय की आरोप केला गेला होता, मारहाण केली गेली आहे, मानसिक त्रास दिला गेलाय, आत्महत्येस प्रवृत्त केले गेले असा आरोप सुद्धा या ठिकाणी करण्यात आलाय। नक्कीच गौरी गर्जे यांच्या विवाहाला खरं तर 8 ते 9 महिन्यांचा कालावधी झालेला आहे। या दरम्यान अनेक घटना घडल्या होत्या, त्या तिने पालकांच्या कानावरती घातल्या होत्या। यानंतर त्यांनी समजूत काढली होती। मात्र गौरीची हत्या झाली असल्याचा आरोप जो आहे त्यांनी केलेला आहे। त्यामुळे काल जो अंजली दमानिया यांनी केलेला आरोप आहे तो खरं तर तिचे वडील आणि तिची आई या त्यांच्या जबाबानुसार हा आरोप करण्यात आलेला आहे। त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा पोलिसांनी घेतलेलं आहे। त्यामुळे त्यानुसार ही चौकशी खरं तर सुरू राहणार आहे। गौरीला मानसिक छळ करण्यात आला असल्याचं सुद्धा यामध्ये म्हटण्यात आलेलं आहे। खरं तर अनंत गर्जे यांच्या कुटुंबाकडून गौरीचा छळ करण्यात आला, अनंत गर्जे यांनी सुद्धा मारहाण केली असं स्टेटमेंट गौरीचे वडील यांनी दिलेले आहे। त्यामुळे आज नक्की यामध्ये किती माहिती समोर येते यानुसार पुढील चौकशी जी आहे ते समोर जाईल। जी धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।